आता आपण या व्हिडिओमध्ये बेतवा नदीवर वसलेल्या या बुंदेलखंडातल्या राजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधलेल्या आहेत। छत्र्यामध्ये काही अशा देवळासारख्या वास्तू आहेत, त्याला इथे छत्र्या म्हणतात आणि त्या अतिशय सुरेख बांधकाम आहे आणि त्या नदीच्या किनारी असल्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये खूप वाढ झालेली दिसते आणि गव्हर्नमेंटने सुद्धा तिथे व्यवस्थित बगीचे बनवलेले आहेत। तर आपण ते आता पाहूया। असा असणार आहे आणि आता आपण छत्र्या पाहायला जाऊ। इथे राजसंरक्षित स्मारक समूह ओरछा यां काही दरपत्रक लावलेले आहेत, त्याचा आपण लाभ घ्यावा। इथे सुंदर अशी छत्र्यांची माहिती लिहिलेली आहे। आपण ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकाल। आणि काही सूचना देखील आहेत, त्या देखील आपण वाचून घ्या। ही पहिली छत्री आपण पाहत आहोत। अतिशय सुरेख बाग बगीचा बनवलेला आहे आणि असं देखणं असं स्वरूप हे राजा लोकांच्या स्मरणार्थ बनवलेलं आणि त्याचं व्यवस्थितपणे मध्य प्रदेश सरकारने जतन केलेलं दिसत आहे। या एकूण 1, 2, 3 आणि 4 आणि ती पाठीमागे आहे ती 5वी, अशा एकूण 5 छत्र्या इथे दिसत आहेत। अशा एकूण 15 छत्र्या इथे ह्या बेतवा नदीच्या किनाऱ्यावर बसवलेल्या आहेत बुंदेला राजवटीने। आता आपण नमुन्यासाठी एका छत्रीच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि त्याच्या आतून भौगोलिक स्थिती काय आहे ते पाहूया। अतिशय सुरेख असं आल्हाददायक वातावरण आणि पावसाने निरभ्र केलेलं असं हे आकाश सुंदर स्वरूप पाहायला मिळत आहे। आणि मी आता त्या छत्रीच्या आतमध्ये प्रवेश करता होत आहे। आपण पाहू आतून सुंदर असं छत्रीला पहिला प्रवेशद्वार, अतिशय सुरेख अशी बॅलन्स आकार आणि एका दरवाजाच्या आतून हा पुढचा दरवाजा, दोन्ही बाजूला असे अजून दरवाजे बनवलेले आणि ही छत्रीची डावीकडील बाजू, उजवीकडील बाजू व एकंदरीत असं हे सुंदर गोल घुमुटातलं छत आपण पाहत आहोत। आणि ही छत्रीची नदीकडील मागील बाजू, परंतु इथे मध्ये धक्का असल्याकारणाने आपल्या नदीचं रूप इथून दिसत नाही। चला तर आपण या छत्रीला आतून पहिला माळा जो आहे तो पाहून येऊया व परंतु इथे त्याला पायऱ्या असून पण दरवाजाला गेट लॉक आहे। अशा एकूण या 5 छत्र्या असून एकाच ठिकाणी 5 राजांच्या 5 छत्र्या आणि अशा एकूण 15 छत्र्या आहेत आणि त्याचं हे सुंदर रूप
निसर्गामध्ये शोभून दिसत आहे. अतिशय उठावदार असे हे बांधकाम आणि खूप बॅलन्स आकार उकार असल्याकारणाने पाहण्यास खूप आनंद होतो. छत्र्यांच्या मागील बाजूस असलेले काही त्याचाच भाग दिसत आहे, परंतु तो थोडासा वेगळ्या स्वरूपात दिसत असून अतिशय सुंदर असा त्याला घुमट आहे आणि तो पाहण्यास अजून मजा येईल. मी तुम्हाला जवळून दाखवतो. अतिशय सुंदर असा एक कधी सर्वसाधारण आपल्याला ह्या आकाराचा घुमट कधी पाहायला मिळत नाही. तर मी तुम्हाला हा घुमट बघायला देत आहे. तुम्ही हा घुमट अतिशय व्यवस्थित तऱ्हे तुम्ही पाहू शकाल आणि माझ्या सेल्फी स्टिकने मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही हा घुमट आणि त्याच्या पाठीमागे असलेलं स्ट्रक्चर पाहून घ्या. मला वाटतं ह्या अशा प्रकारच्या छत्र्या राजाच्या स्मरणात बांधलेल्या या फक्त मध्य प्रदेशमध्येच पाहावयास मिळतील. असा प्रकार अजून कुठे वाचण्यात नाही. मित्रांनो, आता आपण या छत्र्या पाहून घेऊन परतीच्या वाटेवर आहोत आणि कदाचित आपण वाटेत कुठे जेवण मिळालं तर जेवण करू किंवा चतुर्भुज मंदिर आपल्याला जे पाहायचं आहे तिथे आपण जाऊ. रिक्षावाला काय म्हणतो त्यावर अवलंबून आहे. तर आता आपण छत्र्या पाहून घेतल्या आणि ही शेवटची छत्री बाहेर, जी शेवटची म्हणता येणार नाही. आपण छत्री पाहण्यासाठी जेव्हा आत शिरतो तेव्हा त्या उजव्या हाताला ती असल्याकारणाने ती शेवटची आपण म्हणू शकतो, पण ती कदाचित पहिली छत्री असू शकेल पहिल्या राजाची. आणि थोडीशी आकाराने ती मोठीसुद्धा आहे. मित्रांनो, हा छत्रीच्या बाहेरील बेतवा नदीला चिकटून असलेली शेवटची छत्री आपण पाहत आहोत आणि त्याला सुरुवातीलाच असलेला हा त्याच्या संरक्षणार्थ बांधलेला बुरुज आपण पाहत आहोत. हे एकंदरीत रूप पाहण्यासारखं आहे. हमारे एक ही पैसा है, सब पैसा दिया बोलता है, सब पैसा दिया बराबर है. आणि गव्हर्नमेंटने सुद्धा ह्याचं व्यवस्थित जतन केलेलं आहे. इथे तुमची बाहेर आल्यानंतर थोडीशी पोटपूजा करण्यासाठी खानपान सेवा आहे, परंतु आता ही दुपारची वेळ असल्याकारणाने फारसे पर्यटक नसल्याकारणाने मधला दिवस आहे, त्यामुळे दुकानाची उपलब्धता जरी दिसली तरी दुकानं भरलेली नाही. मित्रांनो, या बेतवा नदीच्या किनारी असलेल्या ह्या सुंदरशा छत्र्या, हा देखावा नजरेत सामावून राहत नाही. याकरता आपण हे अशा टाईपचं व्हिडिओ शूटिंग करून आपण ही आठवण जतन करून ठेवणार आहोत.